आज आहे आदी किवीच्या बाबांचा वाढदिवस आणि तयार झालेले सगळे. आणि आता केक कापायचा आहे. आदी किवी पण मस्त तयार झालेले बघा. केक कापण्यासाठी उत्सुक आहे आदी किवी. त्यांना केक फार आवडतो. चॉकलेट केक आहे आणि बनाना केक आहे त्यांच्यासाठी छोटा. आणि बघा तेच कापताय मस्त केक. त्यांना चॉकलेट केक खूप आवडतो आणि केक कापता बघा तेच बाबांचा हात धरून तेच केक कापताय. याच्यात क्रीम वगैरे काहीच नाही, प्युअर चॉकलेटचा केक आहे बघा मस्त. आणि आता बाबांना ते स्वतःच खात आहे बघा. किवी तर स्वतःच खाते आणि आता बाबांना देते बघा. आता स्नेहा पण देते आणि मस्त वाढदिवस साजरा केलेला आहे बाबांचा. आदी किवी होते मस्त केक खाण्यामध्ये मग्न. चला आज बनवते मस्त मुळा आणि त्याच्या भाजीचे. आपल्याला भाजी करायची मस्त, म्हणजे चटणी पण म्हणता येईल आणि ठेचा पण म्हणता येईल. सुरुवातीला बघा मी मुळे घेतलेले मस्त कवळे मुळे आहे छोटे छोटे, आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे. खूप छान लागते. नुसत्या मुळ्याची पण चटणी खूप छान लागते आणि मुळ्याच्या भाजीची पण खूप छान लागते. पण मी दोन्ही पण मिक्स केलेलं आहे. मुळा पण घेतलेला आहे आणि मुळ्याची भाजी पण घेतलेली आहे. आणि आपल्याला सगळे 3 मुळे घेतलेले आहे मी आणि त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला वरचे. एकदम झणझणीत करायची आपल्याला हिरव्या मिरचीची. आपण चटणी पण म्हणू शकतो आणि भाजी पण म्हणू शकतो. आणि बघा आता आणि किसून घ्यायचे आपल्याला मुळे. याचे फायदे तर माहीतच आहे आपल्याला मुळ्याचे आणि मुळ्याच्या पानांचे पण. आरोग्याला खूप चांगलं आहे खाण्यासाठी. आणि आता किसून घ्यायचं आपल्याला मुळा. तिन्ही पण मुळे आपल्याला किसून घ्यायचे. आता बघा मुळे आपले सगळे किसून झालेले. किती मस्त पांढरे शुभ्र दिसत आहे. आणि आता आपल्याला मुळ्याच्या पानांचे कापून घ्यायचे. त्याला पण खूप माती असते, ते स्वच्छ बारीक चिरून घ्यायची मस्त भाजी आपली. मी फक्त पानच घेतलेले बघा. आणि आता कापून घ्यायची मस्त बारीक.
अशा प्रकारे बघा बारीक कापून घ्यायची. कोणी पाट्यावर पण ठेसून घेतात पानं, आता सहसा कापूनच घेतात. आणि आपली भाजी झालेली आता मुळा आपल्याला पाण्यामध्ये बघा पाण्यात टाकायचा आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा तो कमी होऊन जातो. आणि आता भाजी पण आपण पाण्यात ठेवायची थोड्या वेळ, कारण माती असते ती खाली बसून जाते मग माती. आता मुळा पण बघा पाणी काढून घ्यायचं आहे सगळं. आपल्याला बनवायचं आहे मग झणझणीत मुळ्याची भाजी, ठेसा बी म्हणू शकतो, चटणी पण म्हणू शकतो. आता खलबत्त्यामध्ये बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या मस्त तिखट 4-5, लसूण घेतलेला आहे भरपूर, आणि मीठ टाकून आपल्याला मस्त ठेसून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, मीठ, आणि बघा आपला ठेसा मस्त तयार झालेला आहे. आणि आता कढई ठेवलेली गॅसवर, तेल टाकते थोडं, राई जिरं टाकलेलं आहे, आणि ठेसा टाकायचा आहे मस्त. तो थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे छानपैकी. लसूण आणि मिरची एकदम झणझणीत होणार आहे आपली मुळ्याचे ठेचा किंवा चटणी. आणि भाजी टाकायची बघा आता मुळ्याची, आणि मुळा टाकायचा आहे आता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छानपैकी. मुळा आणि मुळ्याची भाजी, आणि हळद टाकलेली थोडीशी मी त्याच्यावर. असा मुळा आपण ठेसून पण करू शकतो खलबत्त्यामध्ये, ते पण खूप छान लागतं. नाही तर पाट्यावर त्याची पण चटणी खूप छान लागते. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त काही टाकता येत नाही याच्यात, फक्त आपण हिरव्या मिरच्या ठेसा टाकलेला आहे, लसूण, हिरवी मिरची, आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे. थोडं परतून घ्यायचं आहे, परत मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोड्या वेळ मी झाकण ठेवलं होतं. आणि आता आपली तयार झालेली बघा मुळ्याची चटणी तयार झालेली, मस्त मुळा आणि मुळ्याच्या भाजीची चटणी खाण्यासाठी तयार आहे. आता एका ताटामध्ये आपण सर्व करूया, आणि मस्त भाकरीबरोबर पोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे.